सज्जनो, आजचं निरूपण पुढे सुरू करूया. इंद्रिय विषयांना भासणारे सर्व जग येणारे जाणारे अशा अर्थी मिथ्या, भ्रम किंवा असत्य आहे. मात्र त्याची उत्पत्ती येथून होते ते स्थान दिसत नसले तरी सर्वांचे जन्म ठिकाण म्हणून ते निश्चितच सत्य आहे. यालाच म्हणायचे दिसणारे ते मिथ्या किंवा जग मिथ्या. मात्र अशा जगाचे मूळ दिसत नसले तरीही सत्यच असते. या सत्याला ब्रह्म किंवा आदिकारण किंवा अधिष्ठान म्हणतात. तर ब्रह्म, आदिकारण, अधिष्ठान म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्यातील मूळ असणे पण ते आहे याचा बोध या वचनातून होईल. मात्र हा बोध झाला तरी बोध झाला आणि बोध ज्याचा झाले ते यात अंतर आहेच. कारण बोध हा शाब्दिक आहे. भले तो भावनिक असेल, भले त्यामुळे संपूर्णपणे आपल्या चित्तवृत्तीत बदल होईल, भले त्यामुळे शमदम उपरती तितिक्षा श्रद्धा समाधान या मार्गाने आपल्याला आपल्यातलं मूळ असणे पण दिसेल. आता शमदम उपरती तितिक्षा श्रद्धा समाधान असे हे षड्गुण संपन्न असं हे वर्णन षड्गुणांचं, दैवी सद्गुणांचं आहे. काही वेळेला शमदम तप ज्ञान दान विवेक आणि विरक्ती म्हणतात. म्हणजे एका ठिकाणी विवेक हा शब्द आहे आणि दुसऱ्या ठिकाणी शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा समाधान आहे. आता श्रद्धा इथे आहे आणि एका ठिकाणी विवेक म्हटलेला आहे. विवेक याचा अर्थच नित्य अनित्य वस्तू विवेक. नित्य काय अनित्य काय याचा विवेक, सत काय असत्य काय याचा विवेक. म्हणजेच जे जे दिसते भासते ते जरी मिथ्या असले तरी मिथ्या सुद्धा जिथून निर्माण होते असं ठिकाण मात्र ते दिसणार जरूर नाही, परंतु ते सत्य असलं पाहिजे. म्हणजे परत आलाच विषय की इमारत दिसते, ती बांधली जाते, पडते, उभी राहते, येते जाते म्हणून ती मिथ्या आहे. परंतु इमारत कुठल्या ना कुठल्या पायावर बांधावी लागतेच. त्यामुळे जिथे इमारत आहे तिथे दिसणारी इमारत आहे आणि न दिसणारा पाया आहे. दिसणारी इमारत दिसणारी येणारी जाणारी म्हणून मिथ्या आहे आणि न दिसणारा पाया जरी दिसला नाही तरी त्याच्या असण्याशिवाय इमारत शक्यच नाही. म्हणून मिथ्या जग कितीही मिथ्या असलं तरी त्याचं मिथ्यत्व, त्याचं तात्पुरतं असणं हे ज्या कायम असणेपणावर अवलंबून आहे त्यालाच थोडक्यात म्हणजे आत्मवस्तू किंवा ब्रह्म असे म्हणतात. याबाबत असणेपणाबाबत अत्यंत ज्याला आपण म्हणतो विस्ताराने यापूर्वी आपण अनेकानेक निरूपणात केलेला आहे. तर आता पुढे मग इति आणि नेती नेती म्हणजे काय, तर आत्मवस्तूचं वर्णन करणं. हे वर्णन अर्थातच ज्याच्याजवळ तीव्र भाव आहे मूळ जाणण्याचा त्यालाच ह्या गोष्टी पाहणं किंवा तितक्या खोलवर जाणं, तितक्या तीव्र संवेगी जाणीवानी त्या मुळात प्रवेश करणं शक्य आहे. म्हणून ब्रह्म हे सर्वातीत व जाणीव नेणिवेचा विषय नसलेले आहे आणि तरी सुद्धा ब्रह्म आहेच. ते निर्विषय रूप परम सत्य आहे. म्हणजे ब्रह्म सर्वाच्या पलीकडे आहे. ते जाणीव नेणिवेचा विषय होऊ शकत नाही आणि हे सर्वाच्या पलीकडे असलेलं ब्रह्म निश्चितपणे आहेच आहे. आता जेव्हा ते जाणीव नेणिवेचा विषय होऊ शकत नाही म्हटलं जातं तेव्हा अर्थातच प्रथम जाणीव नेणिवेच्या पद्धतीने ब्रह्माचा शोध घ्यावा लागतो. आता तो शोध घेणं म्हणजे तळमळ आहे. शोध घेणं म्हणजे सत्य शोधण्यासाठी अर्थातच आपली सर्व बुद्धी पणाला लावणं आहे, आपलं सर्व ज्ञान पणाला लावणं आहे. म्हणून मुळाचा शोध घेण्यासाठी सत्य शोधण्यासाठी जो आतुर असतो तो त्या सत्यासाठी जर खरोखर वेडापिसा झाला, तो जर मुळासाठी खरोखर इफ ही बिकम्स टू पॅशनेट, अत्यंत
त्या सत्यासाठी मुळासाठी तो आतुर झाला तर त्याच्यामधल्या जाणीवेची तीव्रता किंवा जाणीवेचे संवेग अत्यंत तीक्ष्ण अणुकुचीदार होतात आणि अशी तीव्र संवेगी जाणीव जिथे आहे तिथे आपोआपच अशा माणसाच्या मनामध्ये अनित्य इंद्रियगम्य विषय उपभोगाविषयी म्हणजे इंद्रियातून मिळणारे विषय उपभोग हे अनित्य असल्यामुळे अशा माणसाच्या मनामध्ये त्या विषयाच्या उपभोगांविषयी घृणा निर्माण होते. म्हणून ज्याला सत्य जाणण्याची तीव्र इच्छा झाली त्याला ती सत्याची तीव्र इच्छाच आपोआपच असत्य अशा न टिकणाऱ्या अशा इंद्रियगम्य इंद्रियातून मिळू शकणाऱ्या इंद्रियातून जन्माला येणाऱ्या विषय उपभोगाविषयी घृणा त्याच्या अंतःकरणात निर्माण होते आणि सत्याच्या शोधामुळे पर्यायाने इंद्रियगम्य विषय उपभोगाविषयी निर्माण झालेली घृणा यालाच वैराग्य म्हणतात. आणि असं जेव्हा वैराग्य जन्माला येतं तेव्हा शम याचा अर्थ इंद्रियांचे विषय त्याबद्दल अत्यंत प्रीती निर्माण होणे, जुगुप्सा त्याबद्दल किळस वाटणे आणि यातून जी विरक्ती धारणा केली जाते म्हणजे इंद्रिय विषयांकडे किंवा त्या उपभोगाकडे पाठ फिरवली जाते त्याला शम म्हणतात. त्यानंतर दम, पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय यांना त्यांच्या विषयापासून दूर राखून निग्रहपूर्वक शांत करणे म्हणजे सत्याची जाणीव वैराग्याचा जन्म होतो. सत्याच्या तीव्र जाणीवेतून वैराग्याचा जन्म होऊ शकतो. त्या वैराग्यात इंद्रियांच्या उपभोगाबद्दल घृणा निर्माण होते. ती घृणा निर्माण झाल्यामुळे अर्थातच इंद्रियांकडे दुर्लक्ष केलं जातं आणि इंद्रिय आणि त्याचे विषयोपभोग याबाबत शम म्हणजे शमितता म्हणजे एक तऱ्हेचं उपेक्षा निर्माण होते. या उपेक्षेतूनच दम. आता जर इंद्रिय आणि इंद्रियगम्य विषय हे मुळातच महत्वाचे नसतील तर सर्व पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिये त्या ज्ञानेंद्रियांना आणि त्यांच्या कर्मेंद्रियांना त्यांच्या कर्मापासून दूर ठेवले जाते आणि सर्व पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिये यांचा एकत्रित वापर कळत न कळत सत्य शोधनासाठी केला जातो. त्यानंतर उपरती वृत्ती किंवा स्वभाव अशा तऱ्हेने शमदम या मार्गाने आपसुक शांत होते आणि अशी वृत्ती आपसुक शमदम मार्गाने जेव्हा शांत होते आणि बाह्य विषयांशी जी तद्रूप होत नाही तेव्हा ही वृत्ती विना अवलंबन म्हणजे इंद्रियांवर व त्यांचे विषयांवर अवलंबून न राहता आपोआप शांत स्थिर होते. म्हणून इंद्रियांवर अवलंबून न राहता वृत्ती जेव्हा आपोआप स्थिर होते तेव्हा त्याला उपरती म्हणतात. म्हणजे सत्याच्या तीव्र जाणीवेतून शम दम उपरती आणि त्यानंतर तितिक्षा. कितीही कष्टदशा येऊ, संकट येऊ, चिंता शोक काही येऊ त्याचा प्रतिकार करण्यासाठी सुद्धा इंद्रियांचा वापर केला जात नाही. म्हणजे विनाप्रकार सर्व कष्टदशा संकटे चिंता शोक सहन केले जातात का तर केवळ सत्य शोधनासाठी. तेव्हा त्या सर्व कष्टदशा सहन करण्याच्या चिकाटीला तितिक्षा म्हणतात. नंतर श्रद्धा. वेदशास्त्रे व गुरुवचनांवर विश्वास दाखवून त्याप्रमाणे जी बुद्धी अनुसरण करते ती श्रद्धा. म्हणजे वेदांनी आणि अर्थातच गुरुवचनांनी आत्मवस्तूचा लाभ कसा होतो हे जे सांगितलेलं आहे त्या वचनांवर त्या आदेशांवर त्या उपदेशावर विश्वास ठेवून जेव्हा बुद्धी त्या दिशेने जाते तेव्हा त्याला श्रद्धा म्हणतात. आता ही जी श्रद्धा आहे तिथेच दुसराही फरक असू शकतो. आपली जी श्रद्धा आहे ती श्रद्धा म्हणजे गुरुवचनांवर आणि वेदशास्त्रांवरती पूर्ण विश्वास दाखवून त्या दिशेने आत्मतत्वाचा वस्तूचा सद्वस्तूचा लाभ करून घेणे याला श्रद्धा म्हणतात. परंतु कधी कधी काय होतं म्हणजे नेहमीच होतं. जरी वेदांनी सांगितली असेल जरी उपनिषदांनी सांगितली असेल
तरी त्याचं खरेपण तपासण्याची क्षमता प्रत्येक माणसामध्ये सदसत विवेक रूपाने सारासार विवेक रूपाने आलेली आहे. ती सदसत विवेक रूप क्षमता वापरून आणि त्या एकदा का सदसत विवेक रूपी क्षमतेतून जाणवलेलं आणि वेदवचनातून उपनिषदीय तत्वज्ञानातून आदेशातून म्हणजे उपदेशातून सांगितलेलं हे एकदा का एक आहे असं कळलं की मग मात्र सदसत विवेकाला जे जाणवलं ते आणि तेच ऋषी मुनींना जाणवलेलं आहे हे त्यांच्या वचनातून आलेलं आहे. म्हणजे ऋषीमुनींच्या वचनातून गुरुवचनातून आलेलं आणि आपणाला सदसत विवेक बुद्धीने जाणवलेलं हे जेव्हा एक असतं तेव्हा श्रद्धा आणि सदसत विवेक ह्या दोन्ही गोष्टी एक होतात आणि माणूस एक मार्गी एकाच दिशेने आत्मवस्तू शोधण्याच्या दिशेने पुढे जातो. तेव्हा खऱ्या अर्थाने इथे श्रद्धा आणि सदसत विवेक एकरूप होतात. म्हणून नश्वर जगाबद्दल घृणा निर्माण झाली, उपेक्षा निर्माण झाली की शाश्वत शोधासाठी जो बाहेर पडतो त्याच्यामध्ये अनायसे शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा. आता या श्रद्धेमध्ये पहिली ग्रंथ प्रामाण्य जरी किंवा शब्दावर विश्वास असा असला तरी सुद्धा ग्रंथ प्रामाण्य आणि श्रद्धा मान्य करून सुद्धा असा जो सत्यासाठी शोध कार्याला प्रवृत्त झालेला आहे तो स्वाभाविकच या श्रद्धेला आपल्यातील सत्यासत्य विवेक सद असत विवेकाची जोड देतो आणि ही सत्यासत्य विवेक किंवा सदसत विवेकाची जोड म्हणजेच आत्म्याचं जे संस्फुरण आहे ससंवेद्यत्व आहे त्या ससंवेद्य आत्म्याच्या शक्तीने तो मानलेली श्रद्धा ही जेव्हा सत्य दिसतं तेव्हा तिथे श्रद्धा आणि सदसत विवेक यांचा मिलाप होतो आणि शमदम उपरती तितिक्षा श्रद्धा आणि अर्थातच विवेक मार्गाने हा माणूस समाधानाप्रत जातो. समाधान याचा अर्थ या मिथ्या जगात भरकटून न जाता आणि मनाच्या रंजनाला बळी न पडता किंवा विषयेच्छांच्या नादी न लागता जेव्हा बुद्धी संपूर्णतया आणि नित्य निरंतर शुद्ध ब्रह्मात स्थिर असते तेव्हा तिला समाधान म्हणतात. म्हणजे समाधान हे बुद्धीचं रूपांतरण आहे. सर्वसाधारण बुद्धी विषयांच्या नादी असते परंतु समाधान पावलेली बुद्धी तिचा नादी लागण्याचा गुण टाकून देते आणि समाधान पावलेली बुद्धी जेव्हा सत्य शोधनाला माणूस निघाला आणि त्यामुळे त्याच्यामध्ये जेव्हा शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा अधिक सदसत विवेक बुद्धी याद्वारे तो जेव्हा सर्व टाकून मुळाशी पोचतो तेव्हा त्या मुळाशी तेव्हा त्या शाश्वत असलेपणाशी जेव्हा तो पूर्णपणे स्थिर शाश्वत राहतो तेव्हा खऱ्या अर्थाने त्याची बुद्धी प्रज्ञा म्हणजे पुढचं जाणणारी प्रकर्षित झालेली असते नव्हे ती त्या मुळावर स्थिर राहते म्हणजे ती स्थितप्रज्ञ होते. म्हणून आपण असं पाहिलं की परंपरेने वैराग्य शमदमोपरती तितिक्षा श्रद्धा समाधान मार्गाने निर्माण होते आणि माणूस वेद उक्त किंवा उपनिषदांनी सांगितलेल्या सत्याकडे जातो. परंतु हे जरी परंपरेचं झालं तरी सुद्धा जेव्हा काही ज्ञानी माणसांना बाह्य जगात अपूर्णता असं दिसतं उदाहरणार्थ गौतम बुद्धाला आणि सर्व जग दुःखाने भरलेलं दिसलं तेव्हा त्या दुःखांना टाळण्यासाठी जेव्हा बुद्धाने बाह्य जगाची उपेक्षा केली म्हणून बुद्धाची उपेक्षा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून बाह्य जगातलं ज्याला म्हणतात अशाश्वत असणं कळल्यामुळे बुद्धाने केलेली उपेक्षा म्हणजेच आपलं परंपरेतलं वैराग्य आहे. आणि एकदा का उपेक्षा किंवा वैराग्य साधलं की शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा सदसत विवेक आणि अर्थातच त्यानंतर आपल्या केवळ असणेपणाशी स्थितप्रज्ञ बुद्धीने राहणे म्हणजे समाधान हे आपोआप प्राप्त होते. तेव्हा सांगायचा मुद्दा श्रोते हो
परंपरेने जे सिद्ध झालेलं आहे ते काही जणांना त्यांच्या तीव्र भावना वेगामध्ये सुद्धा सिद्ध होऊ शकते. याचा थोडक्यात अर्थ असा आहे, काही माणसं अशी असतात की जन्मजातच ती आपल्या असणेपणावरती दृढ असतात आणि त्या कारणाने त्यांच्यामध्ये साचलेपण बाहेरून भरलेलं असं फार कमी असतं. आणि ज्याच्यामध्ये बाहेरून भरलेलं साचलेपण, ज्याच्या ज्ञानावरती मायारूपी शेवाळ, ज्याच्या असणेपणावर विषयरूपी झाल्यानंतर षड्विकार रूपी शेवाळ माया मुळातच कमी आहे, अशी माणसं आपल्या असणेपणावर कुठलंच आवरण नसल्यामुळे किंवा कमीत कमी आवरण असल्यामुळे अशी माणसं जन्मजातच आत्मवस्तूचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त होतात. म्हणून ध्यानात घ्या, जी माणसं जन्मजात कष्टदशा भोगतात किंवा जी माणसं श्रीमंत असून सुद्धा जन्मजात ज्यांना दुःखाचं ज्ञान झाल्यानंतर त्या दुःखाचं मूळ शोधायला बाहेर पडतात, अशी माणसं खऱ्या अर्थाने गौतम बुद्धासारखी ज्यांचं असणेपण, ज्याच्यावर कमीत कमी साचलेपण आहे, ज्यांच्या असणेपणावर बाहेरून भरलेलं कमीत कमी दडपण आलेलं आहे, अशी ही माणसं. आता बघायला गेलं तर गौतम बुद्ध राजा होते आणि असं असून सुद्धा त्यांना जगातील दुःखाने व्यथित केलं. म्हणजे गौतम बुद्ध राजा तर होतेच जन्मजात, पण खऱ्या अर्थाने गौतम बुद्ध हे जन्मजात आत्मराज होते. त्यांच्या मूळ असणेपणावरच ते स्थिर असल्या कारणानेच फार लवकर, अगदी सर्वसाधारण उपेक्षेच्या मार्गाने त्यांना फार लवकर कळलं की जग हे अशाश्वत आहे आणि त्या अशा अशाश्वत जगालाच सब्बम क्षणिकम सब्बम दुःखम सब्बम शून्यम हे त्याने ओळखलं. आणि नुसतं ओळखलं नाही, ते ओळखून त्याच्या पलीकडे ते गेले, कारण त्यांच्या असणेपणावर कुठल्याही तऱ्हेचं साचलेपण तुलनेने आलेलं नव्हतं. म्हणून आपल्या शुद्ध असणेपणावर, आपल्या सर्व व्यापकत्वावर, आपल्या सर्व शक्तिमानत्वावर, आपल्या सर्वज्ञतेवर, आपल्या स्वातंत्र्यावर, आपल्या समत्वावर आणि आपल्या सर्वत्र असलेल्या प्रेमभावावर जर काही शेवाळ आले नसेल, माया आली नसेल, तर अशी माणसे अत्यंत स्वतंत्र पद्धतीने आत्मवस्तूपर्यंत पोचतात. अन्यथा आत्मवस्तूचा शोध घेण्यासाठी परंपरेने जे मार्ग सांगितलेले आहेत ते वेद प्रणित, उपनिषद प्रणित आहेत, ज्यांचा विचार अर्थातच वेद चूडामणीमध्ये किंवा हंसध्वनीमध्ये शंकराचार्यांनी केलेला आपणाला दिसतो. तर परंपरा असो किंवा क्रांतिकारी मार्ग असो, पिप्पिलेचा मार्ग म्हणजे मुंगीच्या मार्गाने सत्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न असो किंवा वैनतेय मार्गाने किंवा पक्षाच्या मार्गाने जाणं असो, म्हणून ब्रह्मप्राप्तीसाठी पिप्पिलिका एक मुंगीचा मार्ग आहे. तो मार्ग म्हणजे बाय सिलॅबस, उपनिषदांनी जो सिलॅबस सांगितला आहे त्या पद्धतीने जाणार आहे. आणि जो वैनतेय विहंगम मार्ग आहे तो अर्थातच कृष्णमूर्ती गौतम बुद्ध यांनी आचरलेला आहे. परंतु सरते शेवटी दोन्ही मार्गाने एक निश्चित झालेलं आहे की जे जे शाश्वत आहे ते दिसत नाही आणि जे दिसतं ते अशाश्वत आहे. म्हणून न दिसणाऱ्या परंतु शाश्वताच्या शोधामध्ये ज्याने आपलं जीवन घालवलं, संपूर्ण व्यतीत केलं, अशीच माणसे खऱ्या अर्थाने ज्ञानी असतात. आता आपण या ज्ञानी माणसांचा आपल्या जीवनात कसा उपयोग होतो बघा. आता आपणाला कळलं परंपरेने या षड्गुण संपन्नतेद्वारे काही माणसं आत्मतत्वापर्यंत पोचली, काही माणसं जन्मालाच शुद्ध असणे पण घेऊन आल्या कारणाने आणि त्यांच्यामध्ये मिथ्यत्व, माया फार कमी साचलेली असल्यामुळे ती क्रांतिकारी मार्गाने तिथपर्यंत पोचली. तर असे हे जे वेगवेगळे मार्ग आहेत त्या मार्गामध्ये तुम्हाला माहीत असेल दत्त संप्रदाय आहे, नाथ संप्रदाय आहे. नाथ संप्रदायामध्ये आदेश असा शब्द आहे. तो आदेश म्हणजे दुसरं काही नसून आपण जे पाहिलेलं उपनिषदीय तत्वातील ब्रह्माबद्दलचा जो उपदेश आहे
त्याला आदेश म्हणतात. तर असे हे नाथ संप्रदायी, असे हे दत्त संप्रदायी लोक लक्षात ठेवा, कधी कधी आपल्या दारात येतात, याचक म्हणून येतात. ओम भवती भिक्षांदेही. आता ते जेव्हा ओम भवती भिक्षांदेही म्हणतात किंवा याचक म्हणतात, तेव्हा थोडीफार आपली जर ब्रह्माप्रती आस्था असेल, थोडेफार जर आपण आपल्या आत्म्याप्रती जागृत असू, तर आपल्या हे लक्षात येईल की जेव्हा ते आपल्याकडे येतात आणि काही मागतात, तेव्हा एक निश्चित आहे, आपल्याजवळ काहीतरी साठलेलं आहे म्हणून आपण देऊ शकतो. तेव्हा ते आपल्या संचिताचा भाग भिक्षा म्हणून घेतात. तेव्हा जरूर आपण अशा माणसांना काही ना काही द्यावं. कारण आपलं जे संचित आहे ते मायामोहाला बळी पडून, सद्विकारांना बळी पडून ती कमवलेली गोष्ट आहे. ती खऱ्या अर्थाने आपल्या जीवाला शाश्वत सुख समाधान देत नाही. तर त्या मायामोहाला बळी पडून जे आपलं आपण साठवलेलं आहे, ते साठवलेलं फेडण्यात, आपल्या कर्माची फळं भोगण्यातच आपले अनेकानेक जन्म जातात. त्यापेक्षा आपल्या दारी जर कोणी आला, तर आपल्याजवळ जे संचित आहे त्यातील काही भाग प्रेमाने त्याला द्यावा. आता आपण कसं ओळखणार आलेला हा दत्तमार्गी आहे का नाथमार्गी आहे का एखादा नुसताच भिकारी आहे? ओळखण्याची गरज नाही. तो जरी नुसता भिकारी असला, तो नुसता जरी अन्न वस्त्र न मिळाल्यामुळे मागायला आलेला असला, तरी सुद्धा तो याचक आहे. आपल्याजवळ भरपूर आहे, त्याच्याजवळ अजिबात नाही. म्हणून जर आपल्या साठलेपणातलं आपण त्याला दिलं, तर साठलेपणाचं जे पाप आपल्यामध्ये आहे ते आपोआप कमी होईल. आणि तेवढ्या पद्धतीने आपल्या कर्माची फळं भोगणं, आणि अशी या कर्मांची फळं बहुतांशी कष्टदशात देतात, ते आपलं कमी होईल. कारण साठवलंय पण असतं, ते अतिरिक्त असतं, ते बऱ्याच वेळा वाममार्गाने आलेलं असतं. जेव्हा आपण परिग्रह करतो तेव्हा परिग्रह किती करायचा याचं आपल्याला भान राहत नाही. अधिक 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 याची आपण हाव धरतो आणि विषयांच्या नादी लागून आपण जेव्हा अधिक गोष्टी साठवत जातो, तेव्हा त्याच दुर्गुणाला परिग्रह म्हणतात. आणि आता तर आपणाला साठवणं नको, साचले पण टाकायचे. म्हणजे आता आपल्याला अपरिग्रह आहे. तर अनायस आलेला याचक, तो भले साधा, अगदी साधा गरीब, खरोखरच भीक मागण्यासाठी आला असेल, तरी आपण काही ना काही दिलं, तर आपल्या साचलेपणातील म्हणजे आपल्या दुष्कर्मातील काही वाटा कळत न कळत गरज असलेल्याला दिल्यामुळे आपल्या नकळत पुण्य घडेल. कधी कधी असं होतं की आपल्यामध्ये साचले पण कमी असतो आणि आपणाला ब्रह्माचं ज्ञान बऱ्यापैकी असतो. अशा वेळेला सुद्धा जेव्हा काही याचक आपल्या दारी येतात, तेव्हा ते शक्यता अशी असते की ती ज्ञानी माणसं, नाथसंप्रदायी माणसं, दत्तगुरूच्या मार्गातील माणसं आलेली असतात. ती माणसं जेव्हा आपल्याकडून भिक्षा घेतात, तेव्हा खरं सांगायचं म्हणजे ती आपल्याकडून भिक्षा घेतात हे खोटं आहे. ती आपणाला भिक्षा देतात. म्हणजे ती आपल्याकडून भिक्षा घेतात याचा अर्थ एवढा आहे, आपल्या साचलेपणातला भाग ते घेतात आणि त्यांच्या शुद्ध ज्ञानातला भाग त्या निमित्ताने आपल्यामध्ये येतो. म्हणजे उदाहरणार्थ, माझ्यातून साचलेपणा आहे, समजा माझं असलेपण ते मी विसरलोच आहे, ते नेहमीच आहे, आणि माझं साचलेपण अगदी काठोकाठ भरलेलं आहे. जर 5% साचलेपण मी एखाद्या ज्ञानी माणसाला दिलं, तर तो ज्ञानी माणूस ज्ञानी असतो, तो कधीच काही फुकट घेत नाही. तर 5% जेव्हा साचले पण आपण अशा एखाद्या दत्त संप्रदायातील, नाथ संप्रदायातील किंवा एखाद्या ज्ञानी माणसाला देतो, तेव्हा 5% ज्ञान तो आपल्याला देतो. म्हणजे आपलं 5% साचले पण घेऊन आपलं 5% कर्म तो घेतो आणि 5% शुद्ध ज्ञान तो आपल्याला देतो. बरं, तो स्वतः ज्ञानी आहे, त्यामुळे आपली कर्म कितीही चुकीची असतील तरी आपल्या कर्माचा जेव्हा तो वाटा घेतो, तेव्हा तो मुळातच ज्ञानरूप असल्यामुळे त्याला त्या कर्माचा भोगावा लागतच नाही. तो साधी गोष्ट करतो, आपल्याकडून काहीतरी घेतो आणि गरजवंताला ते देतो. म्हणून भिक्षेचा अर्थ लक्षात घ्या.
भिक्षा दोन तऱ्हेची असते. खरोखरच गरजवंताला देणे आणि आपल्या दारी एखादा साधू आला, बैरागी आला तर त्याला देणे. तो खरा साधू असेल, तो खरा ज्ञानी असेल तर तो आपलं साचले पण आपलं कर्म घेतो आणि त्याच्या बदल्यात बाबा रे तू साचले पण कमी कर, तू तुझ्या आत्मवस्तूकडे अधिक लक्ष दे, असा न कळत उपदेश आज्ञा तो आपणाला बिन बोलत देऊन जातो. आणि आपण म्हणतो अमका तमका बैरागी आला, त्याला मी असं तसं दिलं आणि मला आता फार आनंद वाटत आहे. आणि मग पुन्हा तो बैरागी आपल्याकडे येण्यासाठी आपण उत्सुक सुद्धा राहतो. म्हणून आपल्याकडे येणारा याचक खरोखर साधू आहे, संन्यासी आहे, दत्त संप्रदायातील आहे, नाथ संप्रदायातील आहे, की निव्वळ गरज असलेला भिकारी आहे, याची पारख आपणाला होणे शक्य नाही. परंतु परंतु असं ना तसं जेव्हा आपल्याद्वारे त्याग घडतो तेव्हा होतं काय की आपल्यातील साचले पण अत्यंत गरीब माणसाला आपण काही दिलं तर त्याचं पोट भरतं, त्याचे समाधानाचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. ज्ञानी माणसाला दिलं तर ज्ञानी माणूस त्याच्या बदल्यात आपणाला अधिकाधिक आत्मज्ञानाकडे म्हणजे आपल्या असलेपणाकडे वळवतो आणि आपलं साचलेपण कमी करायला मदत करतो. तिथून पुढे आपणाला असं वाटतं हा ज्ञानी माणूस आपल्याकडे वरचेवर यावा. म्हणजे खऱ्या अर्थाने ज्ञानी माणसं या मार्गाने भिक्षा मागून समाजाला आत्मज्ञानाकडे वळवत असतात. म्हणून ज्ञानी माणसं जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा ती आपणाला जरी याचकाच्या रूपात दिसली तरी ते खरे याचक नसतात. ते आपलं चुकीचं घेतात आणि त्याच्या बदल्यात आपल्याला सद्बुद्धी सच्चित आनंद अशा आपल्या रूपाकडे जाण्याची बुद्धी ते आपणाला देतात. आपणाला ते आत्मस्थ करतात, आत्म्याच्या मार्गाने वळवतात आणि आपलं साचले पण ते घेतात. आपलं कर्म आणि येणारी कष्टदशा ते दूर करतात. त्याच्या बदल्यात ते आपणाला आत्मज्ञान देतात आणि एवढं करून ते स्वतः ज्ञानी असल्यामुळे आपलं कर्म त्यांना बाधायचा प्रश्नच येत नाही. आपल्याकडून घेतलेलं ते भिक्षारूपाने खरोखर आवश्यक असलेल्या सर्वसाधारण माणसाला देऊन आपल्याकडून घेऊन त्या सर्वसाधारण माणसाचं जीवन ते सुसह्य करतात आणि आपल्याला ज्ञान देऊन ते आपलंही जीवन सुसह्य करतात. म्हणून सज्जनो, या सर्व निरूपणाच्या मागे आता आपण सांगितलं की परंपरेच्या मार्गाने आत्म्याकडे जाणं असो किंवा क्रांतिकारी मार्गाने आत्म्याकडे जाणं असो, याला आत्मवस्तूचा लाभ झाला तो जाणीवपूर्वक याचक म्हणून आपल्या दारी येतो आणि आपल्यातलं साचलेपण आपल्यातलं पापकर्म कमी करायचा प्रयत्न करतो आणि कळत न कळत आपणाला आपल्या आत्म्याकडे वळवतो. असा याचक भिक्षा घेत नसतो तर आपणाला ज्ञानरूपी दीक्षा देत असतो. हे समजून घ्या. ज्ञानी याचक आपली भिक्षा घेत नसतो तर तो आपणाला ज्ञानरूपी आत्मज्ञानरूपी दीक्षा देत असतो. हे जर आपल्या लक्षात आलं तर तो आलेला माणूस सिद्ध पंथातला आहे, दत्त पंथातला आहे का अजून कोण आहे याचा विचार न करता कुणालाही जरी आपण आपल्या साचलेपणातलं दिलं तरी अत्यंत गरज असलेल्या माणसाला, भुकेल्या तहानेल्या माणसाला जिवंत राहण्यासाठी आपण मदत करतो आणि त्याच्या आत्म्याचे कळत न कळत प्रेमळ आशीर्वाद आपल्याला मिळतात. आणि ज्ञानी माणूस जेव्हा आपल्याकडे भिक्षा मागायला येतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने भिक्षा मागायला आलेला नसतो. आपल्यामध्ये थोडंफार आत्मज्ञान आहे ते अधिक व्हावं, आपण अधिक आत्मलक्षी व्हावं, आपण अधिक असलेपणाकडे वळावं आणि आपलं साचले पण कमी व्हावं. या अर्थाने ज्ञानी माणूस तो नाथ संप्रदाय असेल, दत्त संप्रदाय असेल किंवा अन्य कुठल्याही पंथाचा असेल, या अर्थाने ज्ञानी माणूस कधी याचक म्हणून कधी साधू संत म्हणून आपल्याकडे येत असतो. आणि म्हणून म्हणून लोकसेवा दान धर्म हा जो आहे त्याचा अर्थ हा आहे लोकांची सेवा दान धर्म याने होतं काय आपलं संचित साचले पण लक्षात ठेवा
पैसा साठला, बुद्धी साठली, ज्ञान साठलं, संपत्ती आली, शेती वाढली, सर्व काही वाढलं, तरी हे मिथ्या आहे. मिथ्या वस्तूचं साचणं म्हणजे आपण खोट्याच्या मागे लागण्यासारखं आहे. आणि जो खोट्याच्या मागे लागला त्याच्या डोक्यात सोटा बसणारच. तर आपल्याला त्या खोटेपणातून थोडं वाचवण्यासाठी याचक रूपाने कधी कधी खरोखरच भुकेली तहानलेली माणसं येतात, कधी कधी भिक्षा मागण्याच्या रूपाने खरं तर आपणाला ज्ञानाची दीक्षा वाढण्यासाठी साधू संत येतात. म्हणून आत्मज्ञानी आपण असाल तर भिक्षेचं महत्व लक्षात घ्या. बऱ्याच वेळा भिक्षा देऊन आपण आपलं भिकारी पण कमी करत असतो. तर आपलं जे साचलेपण आहे ते कसं आहे, हवं 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 म्हणून आपण अवाजवी परिग्रह केलेला आहे. अनावश्यक साचलेपण आहे. आणि अनावश्यक साचलेपण जे असतं तेव्हा आवश्यक असलेल्या लोकांचा घास आपण हिसकावून घेतलेला असतो. हे ते पाप कर्म असतं. म्हणून ध्यानात घे, आपल्या दारी आलेला याचक तो ज्ञानी असो किंवा सर्वसाधारण भिकारी असो, तो कळत न कळत आपलं भलं करत असतो. एवढं जरी लक्षात घेतलं तरी भिक्षा मागणारा आपणाला एकतर आशीर्वाद देतो किंवा भिक्षा मागणारा तो ज्ञानी संत महंत नाथ संप्रदायातला असेल तर तो आपणाला एकतर ज्ञानाची दीक्षा देतो आणि आपणाला आत्मतत्वाकडे अधिक वेगाने जाण्यास मदत करतो. हे सज्जन लोक आज आपण लक्षात घ्या. आणि आत्मतत्वाचा लाभ झालेल्याला अधिकाधिक तिकडे नेण्यासाठी आणि ज्याला लाभ झाला नाही परंतु जो सर्वसाधारणरित्या सर्वांशी प्रेमाने वागणार आहे अशा माणसाकडून भिक्षेचा स्वीकार करून तो सर्वसाधारण याचक असो किंवा ज्ञानी माणूस असो कुणाही कडून अशी जी भिक्षा दिली जाते किंवा ज्ञानी माणसाला भिक्षा द्या किंवा सर्वसाधारण याचकाला भिक्षा द्या, आपण भिक्षा देऊन मोठे होत नाही. आपण भिक्षा दिल्याने आपल्यातला संचय साचलेपण माया कमी होते. म्हणून आपण ज्याला भिक्षा देतो तो आपणाला एकतर ज्ञानाची दीक्षा देतो, आपल्याला आत्मतत्वाकडे अधिक वळवतो, किंवा आपण ज्याला भिक्षा देतो त्यामुळे तोचा माणूस थोडासा सुखी होतो. त्याची जीवन व्यथा, त्याची जीवनाची कथा बऱ्यापैकी सोपी सुटसुटीत होते आणि तो आपल्याला आशीर्वाद देतो. आपण देतो यात विशेष काहीच करत नाही. भिक्षा देणारा आशीर्वाद रूपाने किंवा ज्ञान रूपाने संपन्न होत असतो. हे जरी आपण लक्षात घेतलं तरी आत्मज्ञान आणि आत्मज्ञानातून भिक्षा देणं, दान करणं याचं महत्व आपल्याला कळेल. आणि या महत्वातच आत्मज्ञानाचं रहस्य लपलेलं आहे. आपलं वर्तन देण्याचं होणं याचा अर्थच आपली परिग्रह वृत्ती कमी होणं आणि आपली दान वृत्ती वाढणं हे आपसूक होऊ शकतं. हे समजून घ्या. हेच आजच्या निरूपणाचं महत्व आहे. धन्यवाद. अस्तु. सर्वांना शुभ दिन, शुभेच्छा.